कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम 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 कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बहुत सुकृताची जोडे म्हणून विठ्ठली आवडे बहुत सुकृताची जोडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे घर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे
हा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम। नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा बुद्धि उद्धारा सोपान देवा बुद्धि उद्धारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ति उदारा सोपान देवा बुद्धि उद्धारा सोपान देवा बुद्धि उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची तत्र जननी देवाची तत्र जननी देवाची जगदुद्धारा लागी धरेला अवतार लागी धरीला अवतार जगदुद्धारा लागी धरेला अवतार लागी धरीला अवतार मिरविला पडिवार सिद्धायेचा मिरविला परिवार सिद्धायेचा मिरविला परिवार सिद्धायेचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची तत्र जननी देवाची तत्र जननी देवाची निळा शरणांगत म्हणवी आपुला शरणगत विनवी आपुला निळा शरणांगत म्हणवी आपुला शरणगत मनवी आपुला संती मिरविला देवोनी हाती रविला देऊनी हाती कंठी रविला देऊनी हाती निळा शरणांगत म्हणवी आपुला शरणगत मनवी आपुला निळा शरणांगत म्हणवी आपुला शरणगत मिरवी आपुला संती मिरविला देवोनी देऊनी हाती संती मिरविला देऊनी हाती मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची जननी देवाची जननी देवाची विठोबार खुमाये गोपार कुमार विठोबार खुमाये गोपार कुमार विठोबार खुमाये गोपार कुमार
बारको माय बारको माय बारको माय हरिक वाटे देवा अशी आपली बापल्याकाची जोडी विठ्ठल महाराज पवार ऋषिकेश महाराज पवार पुढे चाल म्हणतील. साऊंड लावायचं रे ना नमो ज्ञानेश्वरा 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 ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा साऊंड लावायचं, साऊंड नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदारा उदारा सोपान मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ता बाई नमो मुक्ता बाई नमो मुक्ता बाई नमो बाई नमो मुक्ता बाई नमो आद्यत्रय जननी देवाची ये देवाची ये देवाची ये देवाची ये आद्यत्रय जननी
देवाची 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 आद्यत्रय जननी देवाची 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 आद्यत्रय जनन आद्रत्रय आद्रत्रय जननी आद्रत्रय जननी 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 आद्यत्रय आद्यत्रय जननी जननी आद्यत्रय जननी देवाची ये आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो ओ मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो नमो मुक्ताबाई नमो आद्यत्रय जननी देवती आद्यत्रय जननी देवती आद्यत्रय जननी आद्यत्रय आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय आद्यत्रय जननी तला आद्यत्रय जननी देवती 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 आद्यत्रय जननी जननी देवती
मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी त्रिभुवन मुक्ताबाई नमो 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 मुक्ताबाई हर हर विठाल 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 विठ्ठल 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 विठाल विठाल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदारी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज श्री संत सोपानदेव महाराज आदि शक्ती मुक्ताबाई श्री संत श्रोमणी निळोपराय महाराज की सद्गुरु जोग महाराज की बोलो रे भाई समस्त तन की हला 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 ईश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची जगदुद्धारा लागी धरिला अवतार निरविला बडिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी
आदत्रय जननी देवाची निळा शरणांगत म्हणवी आपुला संती मिरविला देवोनी हाती मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची श्री ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्करा शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाहे शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेवा पाहे हा शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाहे शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाहे हा सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताये तो ब्रह्मा मूल माया मुक्ताये सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताये सोपान तो ब्रह्मा मूल माया मुक्ताये धन्य 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 निवृत्ती जाया धन्य ज्ञानदेव सोपान सखया संपाद ज्ञानञ्च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्षगाथा तुझ्या पायरीशी सदा नम्रमाथा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुजनाथा तुझ्या पायरीशी सदा नम्रमाथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेते श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्रमाता म्हणून लावा अंगारा गण गण गणात बोते गण गण गणात बोते हे गण गण गणात बोते गण गण गणात सामर्थ्याने गजाननाजा सामर्थ्याने गजाननाजा संकट जाई मागारा गण गण गण
गण गण गणात नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची ये. कैवल्य कनकदाते भगवान महावैष्णव संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबाराया जगद्गुरु जगदवंदन्य वैराग्याचे महामेरू श्रीमंत संत भगवान श्री तुकोबाराय आधी शक्ती जगन्माता आई साहेब मुक्ताई विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ श्री संत सोपाड देवा स्वानंद सुनासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज संत शिरोमणी निळोबाराय आणि सकल साधू संत या सर्व संत महात्म्यांच्या चरणी आदराने साष्टांग प्रणिपात करून या वारकरी संप्रदायाच्या विशेषत्वाला भक्ती या तत्वज्ञानाला लागलेलं गोंडस असं फळ अक्षय तनुगात्र परम पवित्र बोल्होबा पुत्र असणारे भगवान श्री तुकोबारायांच्या शिष्यांपैकी एक पिंपळनेर निवासी संत शिरोमणी निळोबाराय यांचा 4 चरणाचा अभंगाच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठला प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत संत पिंपळनेर निवासी श्री संत निळोबाराय विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ कैवल्य कनकदाते श्री ज्ञानोबाराय श्री संत सोपान देवा आणि आदिशक्ती जगन्माता आई साहेब मुक्ताई या संतांना या अभंगामार्फत नमन करतात. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. संत महात्म्यांचा अधिकार प्रणिपात करत असताना संत शिरोमणी निळोबाराय बोलतात, ये संत उदार आहेत, किंबहुना या संतांचा अधिकार त्रिभुवनात आहे आणि या संतांचं अवतार कार्य विशेष आहे. का विशेष आहे? महासिद्धाईंचा वडिवार या संत महात्म्यांनी मिरवला. माझ्या श्रीगुरूंनी माझ्यावर कृपा करून या संत महात्म्यांचा अधिकार वर्णन करण्याची शक्ती प्रदान केली. निळा शरणांगत मनवी आपुला संते निरविला देवोनी हाती मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची जगदुद्धारा लागी धरिला अवतार मिरविला बडिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची. विठ्ठला अभंगावर बहुश्रुत चिंतन करण्यापूर्वी उपस्थित भाविक श्रोते सज्जन मायबाप काय कारणाने काय निमित्ताने या ठिकाणी विराजमान आहेत सर्वांना ज्ञात असेल तरी आलेल्या वक्त्याने सांगणं या न्यायाप्रमाणे अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आपल्या या पवित्र पावन श्री क्षेत्र शिंपी टाकळे या ठिकाणी चालू आहेत. हरिभक्तपरायण गुरुवर्य गोपाळे बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने पुजारी बैरागी बाबा तसेच पंचक्रोशीतील सर्व साधू संत महात्मे हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज बोडके यांच्या मार्गदर्शनाने तसेच समस्त ग्रामस्थ शिंपी टाकळी यांच्या अनमोल अशा सहकार्याने चालत असलेला हा नामयज्ञ सोहळा आणि त्या सोहळ्यातील आजची ही 5व्या दिवसाची कीर्तन सेवा 6व्या दिवसाची कीर्तन सेवा ही कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली. मी स्वतःला भाग्यवान समजेल की या शिंपी टाकळीमधल्या प्रत्येक ग्रामस्थांच्या या समर्पणाने या समन्वयाने चालत असलेला या सेवेच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या सर्वच भाविक श्रोते सज्जन मायबापांच्या दर्शनाचा योग आला. खरंच स्वतःला भाग्यवान समजेल. काय कीर्तनकारसुद्धा ज्या परिसरातला आहे त्याच परिसरातले गायक आहे, ज्या परिसरातले गायक आहे त्याच परिसरातले वादक आहे. म्हणजे शिंपी टाकळीमध्ये जरी कीर्तन असलं तरी कीर्तनाला साथ कीर्तनकारासह गायनाचार्यासह आणि वादकासह हे आमच्याच पंचक्रोशीतले आहे. आता आमची पंचक्रोशी म्हटल्यानंतर कीर्तनकारही आमचेच, कीर्तनकारही आमचेच, गायकही आमचे आणि वादकही आमचे. फक्त सर्वांचं प्रेम एकत्रित आल्यानंतर जो जिव्हाळा निर्माण होतो, जी श्रद्धा निर्माण होते, त्या श्रद्धेच्या जोरावर हे सर्व वारकरी वैष्णव या ठिकाणी एकत्रित झाले. सर्वांच्या चरणी आदराने साष्टांग प्रणिपात करतो. या कीर्तन सेवेसाठी उपस्थित असणारे आदरणीय विठ्ठल बाबा आहेत. त्याच पद्धतीने पूज्य गुरुवर्य श्री राऊत बाबांच्या शिक्षण संस्थेमध्ये अध्ययन करून वारकरी संप्रदायाची धुरा पताका आमच्या पंचक्रोशीमध्ये उत्कृष्ट पद्धतीने जे सांभाळत आहेत आदरणीय कीर्तनकार श्री आमचे ऋषिकेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने आपल्या गावातले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी चोपदार आदरणीय बैरागी बाबा या ठिकाणी आहेत, आदरणीय काका आहेत, आदरणीय बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी आदराने साष्टांग प्रणिपात करतो. या कीर्तन सेवेसाठी उत्कृष्ट पद्धतीची पखवाजाची साथ ज्यांची आपल्याला मिळाली
आमचे मित्र आदरणीय श्री हरिभक्त आमचे सौरभ दादा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे मनापासून आभार. प्रथमच भेट तुमचे ना आमची आहे. सौरभ दादांच्या या उत्कृष्ट अशा पद्धतीने पखवाजाची सेवा, संप्रदायाची सेवा आणि निष्ठेने वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये असणारे अनेक कीर्तनकार आणि त्या कीर्तनकारांपैकी अनेक कीर्तनकार त्यांनी वाजवले सुद्धा आहेत. आणि आज माझी वेळ आहे, आज ते मला वाजवत आहेत. म्हणजे कीर्तनात पखवाजासाठी उत्तम पद्धतीने साथ करत आहेत. आमचे सौरभ दादा या ठिकाणी आहेत. त्याच पद्धतीने आमचे ज्येष्ठ बंधू आमचे रामेश्वर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्यावर नितांत प्रेम करणारी सर्वच पंचक्रोशीतील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्या ठिकाणी वरेधारणा, शिंपी टाकळी आणि कालवी या ठिकाण आलेली सर्वच माझ्यावर नितांत प्रेम करणारी मंडळी, सर्वांच्या चरणी आदराने साष्टांग प्रणिपात करतो. प्रत्येकाचा नाव उल्लेख करत नाही, पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी आदराने साष्टांग प्रणिपात करून उर्वरित वेळेमध्ये आपण श्री निळोबारायांच्या अभंगाचा, भावार्थाचा, बहुश्रुत चिंतनाचा प्रयत्न करू. विठ्ठला आज सकाळची पंगत ज्यांच्याकडनं झाली श्री हरिभक्त परायण संजय श्रीधर सांगळे, आणि ज्यांच्याकडनं आजची संध्याकाळची पंगत आहे ते श्री हरिभक्त परायण गणपत सखाराम लोखंडे. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळे वाजवा. वा, बरं. सकाळची पंगत कोणाकडे होती मग? सोमनाथ नाना लोखंडे. सोमनाथ नाना लोखंडे. टाळी वाजवा एकदा सर्वांनी त्यांच्यासाठी. या गोड भव्य दिव्य नियोजनामध्ये प्रत्येकजण ज्याच्या ज्याच्या वाटेला जी जी सेवा येते ती सेवा मोठ्या आनंदाने साजरी करून, गोमटी करून आपण संप्रदायाविषयीचं प्रेम, सप्ताहाविषयीचं प्रेम आणि आपली सेवा हे सर्व दाखवत आहोत. निश्चित विश्वगुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे म्हणून ही सेवा आपल्या हातून घडते. विठ्ठला नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आदत्रय जननी देवाची. संत शिरोमणी निळोबार यांनी अभंगामार्फत केलेलं नमन आहे. शास्त्राच्या नियमाप्रमाणे किंबहुना वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे, संस्थेच्या नियमाप्रमाणे 3 प्रकारचे मंगल मांडले जातात. एक आशीर्वाद रूप मंगल, 2 नमस्कारकृत मंगल आणि 3रं वस्तुनिर्देशक रूप मंगल. नमस्कारकृत मंगल सांगत असताना निळोबाऱ्यांनी अभंगामधून जे केलंय त्याला नमस्कारकृत असं मंगल म्हणतात. वस्तुनिर्देशक रूप मंगल सांगत असताना ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या प्रारंभालाच बोलतात, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसं वेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्ती दासु अवधारी जो जे, हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश, जेथ वर्णवप निर्दोष मिरवित असे, स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव, तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. ज्ञानोबारांनी केलेलं भगवंताचं वस्तुनिर्देशक रूपाचं मंगल करत असताना संत वाङ्मयाचा खूप गोड पुरावा आहे. गोड पुरावा सांगत असताना ज्ञानोबारांनी सुद्धा भगवंताचं वस्तुनिर्देशक करावं आणि बोलावं. काय? पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळपाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवे तेची शोभा, कानडाभो विठ्ठलू कर्नाटकू, येणे मजलावे येलावे दो. वस्तुनिर्देशक हे ज्ञानोबारांच्या मुखातूनच ऐकायला गोड वाटतं. ज्ञानोबारांनी भगवंताचं वस्तुनिर्देशक मांडावं, तुकोबारांनी भगवंताचं वस्तुनिर्देशक मांडावं. तुकोबाराय बोलतात ना, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरिवृत्ती राहो. वस्तुनिर्देशक करत असताना तुकोबारांनी तर गोड करावं, ज्ञानोबारांनी गोड करावं. ऐका, हे वस्तुनिर्देशक आजच्या अभंगासाठी आपल्याला पुरेसं नाही, आपल्याला त्याची गरज जास्ती नाही. पण मग वस्तुनिर्देशक नाही म्हणजे आशीर्वाद रूप सुद्धा नाही का? आशीर्वाद रूप सुद्धा नाही. आशीर्वाद रूप मंगलाचं बहुतांश संत वाङ्मयामध्ये आलेले गोड पुरावे आहेत. आशीर्वाद मागत असताना संत महात्म्यांनी देवाजवळ आशीर्वाद मागितलाय. आशीर्वाद मागत असताना संत महात्म्यांनी सांगावं काय? तुझं पाहता सामोरी दृष्टीनं पिरे माघारी,
माझे चित्त तुझे पाया हा, मिठी पडली पंढरी राया. याला म्हणावं आशीर्वाद रूप मंगल. आशीर्वाद मागत असताना समाजाने देखील तुकोबारांकडे आशीर्वाद मागितला. ज्यावेळेस तुकोबारा वैकुंठाला जात असताना समाजाने तुकोबारांना सांगावं महाराज थांबा जाऊ नका. त्यावेळेस तुकोबारांनी सांगावं का थांबायला सांगतायत. समाजाने सांगावं महाराज तुम्ही चाललात पण आम्हाला आशीर्वाद कोण देईल. त्यावेळेस तुकोबाराय सांगतात तुमचे कर्मच तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. असावे कल्याण. घ्या माझे वचन आशीर्वाद. घ्या माझे वचन आशीर्वाद. घ्या माझे वचन कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. या माझे वचन आशीर्वाद. या माझे वचन आशीर्वाद. धर्म तुम्हा असावे कल्याण. या माझे वचन आशीर्वाद. या माझे वचन आशीर्वाद. आशीर्वाद. याला बोलावं वस्तू निर्देशक रूप मंगल. माफ करा आशीर्वाद रूप मंगल. हे आशीर्वाद रूप मंगल मांडत असताना संत वाङ्मयाचे अनेक पुरावे आहे. पण अभंगासाठी भासणारा आणि गरजेचा पुरावा फक्त एवढाच आहे. नमस्कार कृत मंगल करणाऱ्या निळोबारांनी नमस्कार ज्ञानोबारांना करावा. नमस्कार निवृत्तीनाथांना करावा आणि नमस्कार सोपान देवांना करावा. काय या पाठीमागच्या कारणाची मीमांसा असेल. अहो संत वाङ्मयाच्याच माध्यमातून आलेला पुरावा असा आहे. संत महात्म्यांच्या संगतीमध्ये जो जो जीव जातो त्या त्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. एकतर संत महात्म्यांनी फक्त आणि फक्त देवाच्या संगतीची अपेक्षा करावे. सांगायचंच ठरलं तर देवालाच नमन करावं. नाहीतर संत महात्म्यांनी संतांच्या संगतीची अपेक्षा करावी. नाम संतांनाच नमन करावं. याच्या पलीकडे संत महात्म्यांनी देव सोडून आणि संत महात्मे सोडून इतरत्र कोणालाच मंगलही केलं नाही नमनही केलं नाही. का केलं नाही त्याच्या पाठीमागचं कारण आहे ना. देवापेक्षा श्रेष्ठ अधिकार संत महात्म्यांचा आहे आणि संत महात्म्यांपेक्षा श्रेष्ठ या जगात दुसरे कोणीच नाही. का नाही. 4 कोटी बोलतात संसारिक जीवापेक्षा साधक, साधकापेक्षा सिद्ध, सिद्धापेक्षा वैष्णव आणि वैष्णवापेक्षा अग्रगण्य स्थान जर कोणाचं असेल तर ते फक्त आणि फक्त संत महात्म्यांचंच आहे. संत महात्म्यांपेक्षा कोणीच मोठं नाही. का मोठं नाही. कधीतरी भगवंताला विचारा. भगवंत सुद्धा सांगेल मला माझ्या संत महात्म्यांशिवाय दुसरं कोणी चालत नाही. तेच मला आवडतात. किती आवडतात. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते. जे भक्त चरित्र ते प्रशंसती. ते भक्ताचं चरित्र भगवंतासमोर वर्णन करतात. ते देवाला प्राणाहून अधिक जास्त जर प्रिय असतील तर भगवंतासमोर वर्णन करायला संत महात्म्यांचं चरित्र पुरेसं आहे. विठ्ठला म्हणून वर्णन करायचं आहे ते विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथांचं. वर्णन करायचं आहे ते कलवल्ल कनकदाते श्री ज्ञानोबारायांचं आणि वर्णन करायचं आहे ते श्री सोपान देवांचं. महाराज या संतांचं वर्णन का करावं. आणि निळोबाराय आधीपासून संत आहेत आणि संतांनाच नमन करतात. एक मुद्दा असा आहे भक्ताने ज्या वेळेस देवाच्या प्राप्तीसाठी तळमळ करावी ती तळमळ कुठपर्यंत असावी. जोपर्यंत देवाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत तळमळ आहे. आणि एकदा का देवाची प्राप्ती झाली तर तो भक्ताचा अधिकार वाढतो ना. त्या भक्ताचा अधिकार सामान्य दृष्टीने जर पाहत असाल तर तो सामान्य दृष्टीसारखा नसतो. त्या भक्ताचा अधिकार किती श्रेष्ठ होतो ऐका. त्या भक्ताचा अधिकार एवढा श्रेष्ठ होतो, एवढा श्रेष्ठ होतो. स्वतः भगवंत सुद्धा त्याच भक्ताच्या चरणदाची अपेक्षा करतो. एवढा श्रेष्ठ होतो. ज्ञानोबारायांचा अधिकार एवढा श्रेष्ठ झाला. ज्ञानोबाराय भक्त म्हणून ओळखल्या गेल्यानंतर ज्ञानोबारायांचा अधिकार किती वाढला.
भक्ताने पंढरीनाथाच्या चरणाची सेवा करावी यात काय नवल. आमचे पंढरीनाथ सुद्धा ज्ञानोबरायांच्या चरणाची सेवा करतात. देवाची राजा चरणाची माती, देवाईची राजा चरणाची माती, देवाची राजा चरणाची माती, धावत चालती मागे मागे, संत संतांना नमन करता त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे. देव इच्छुराज चरणीची माते धावत चाली ती मागे मागे. मी नामदेवरायांचा पुरावा सांगत होतो. नामदेवरायांनी काय केलं, ज्ञानोबरांनी एका आसनावर बसवलं, ज्ञानोबरांचे चरण हातामध्ये घेतले, ज्ञानोबरांच्या चरणावर तीर्थ ओतलं आणि ते तीर्थ ओतल्यानंतर पंढरपूरच्या मालकाने ते तीर्थ वाया जाऊ दिलं नाही. एका पात्रामध्ये घेतलं आणि घेतल्यानंतर ज्ञानोबरांचं चरण तीर्थ पंढरपूरच्या मालकाने प्राशन करावं. नामदेवराय बोलतात, चरण तीर्थ घेतले तेने समस्त मंदिर शिंपिले, आपणा मुखी घातले मने कृतकृत्य झालो मी. काय सेवा केली. ते संत महात्मे फक्त हेच आहे. कोण संत महात्मे आहेत ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई, ज्ञान दीप्तिकळा. हे संत महात्मे का आहेत याच्या पाठीमागच्या कारणाची गोड मीमांसा सांगतात. कारण की यांचा अधिकार देवापेक्षा श्रेष्ठ ठरला. एकतर निळोबारायांचा अधिकार सांगत असताना निळोबाराय जरी पिंपळनेर क्षेत्रामध्ये राहत असले तरी निळोबारायांच्या तीर्थक्षेत्रामध्ये पंढरपूरच्या मालकाने यावं आणि आल्यानंतर निळोबारांना सांगावं, महाराज तुमचं अनुष्ठान मागे घ्या. निळोबारांनी सांगावं, देवा हा जसे आलात तसे परत जा, आम्हाला तुमची गरज नाही. का जगद्गुरु तुकोबारांचे पटशिष्य असणाऱ्या निळोबारांनी पंढरपूरच्या मालकाला सांगावं, देवा तुझं लागी येथे बोलाविले कोणी प्रार्थीला वाचून आला असे का नाही, आम्हाला गरज आमच्या श्रीगुरु तुकोबारांची आहे. तुकयाचा धावा करीत असो, माझे श्रीगुरु जोपर्यंत मला भेटत नाही तोपर्यंत देवा मी अनुष्ठान मागे घेणार नाही. ऐकाना निळोबारायांचा अधिकार. आलेला देव देवाला परत पाठवलं आणि पाठवल्यानंतर तुकोबारांनी सुद्धा संत महात्म्यांसाठी यावं. मग मला सांगा, जिथे देवाला पाठीमागे सरकवून संत महात्म्यांनी संतांच्या संगतीची अपेक्षा केली असेल तर संतांचा अधिकार किती श्रेष्ठ असेल. विठ्ठला तुका म्हणे आम्ही देवाहून राहिलो निराळी होऊन आशा, राहिलो निराळी देवाहून राहिलो निराळी होऊन आशा, राहिलो देवापेक्षा संत महात्म्यांचा अधिकार श्रेष्ठ सांगत असताना गोड पुरावा ऋषिकेश महाराजांनी सांगितला. ओ हे संत महात्मे देवापेक्षा बळी आहेत, देवापेक्षा अधिकारी आहेत. किती अधिकारी आहेत सांगतो तुम्हाला, ऐका. काही नाही, मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र प्रभूंच्या चरित्राला आलेला गोड कथा भाग असा आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र प्रभूंच्या चरित्रामध्ये आलेला पुरावा असा सांगितला जातो. मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र प्रभू भगवान विश्वामित्रांसमोर ज्या वेळेस यज्ञाचं रक्षण करण्याकरता जात असताना त्यांना वाटेल एक तपोभूमी लागली. ती तपोभूमी शापित तपोभूमी आहे. त्या ठिकाणी सर्व प्रकारचे फळे, झाडे, फुळे, पाणी सर्व वस्ती आहेत, परंतु तिथे ऋषींची आणि वनचरांची वस्ती नव्हती. का नाही, ती अहिल्यादेवींची तपोभूमी. अहिल्यादेवींकडून अज्ञातपणे घडलेला प्रमाद आणि त्यांना मिळालेला गौतम ऋषींचा शाप, त्यामुळे ती भूमी शापित झालेली होती. शिळा होऊन गेलेल्या अहिल्यादेवी त्या ठिकाणी तप करीत होत्यात आणि रामाच्या पदस्पर्शाने, मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र प्रभूंच्या पदस्पर्शाने शिळारूपी अहिल्या मुक्त होतात आणि त्यांचा उद्धार होतो. शिळा होती मनुष्य झाले थोर कीर्ती वाखाणिली, लंका धन केली हनुमंत काशाने. बघा ऐका, हा देवाचा अधिकार आहे. पण आमच्या संत महात्म्यांचा अधिकार सांगण्याचा प्रयत्न केला तर आमच्या श्रीगुरूंच्या मुखातून ऐकलेले उद्गार आहे. एक महात्मा ज्ञानोबारायांची मूर्त घेऊन काशीला गेला. काशीला गेल्यानंतर ज्ञानोबारायांना स्नान घालायचं म्हणून त्या तीर्थामध्ये ज्ञानोबारायांची मूर्त त्या तीर्थाच्या जवळ घेऊन जाणार. तेवढ्यात एका वारकऱ्याने पाहावं आणि पाहिल्यानंतर म्हणावं, का हो बुवा, तुम्हाला आमचे ज्ञानोबा एवढे अपवित्र वाटले का की त्यांना तुम्ही तीर्थामध्ये स्नान घालतायत? त्यावेळेस त्या महात्म्याने गोड उत्तर दिलं, बुवा
आमचे ज्ञानोबराय अपवित्र नाही, हे तीर्थ अनेकांचे पाप धुवून धुवून अपवित्र झाला असेल म्हणून म्हटलं ज्ञानोबरायांचा स्पर्श करावा. म्हणून म्हटलं ज्ञानोबरायांचा स्पर्श करावा. जिथे देवाच्या स्पर्शाने शिळारूपी अहिल्या मुक्त होतात, तिथे संत महात्म्यांच्या चरण स्पर्शाने काय होतं मी तर नेहमी सांगतो, वाल्या कोळींसारखं पाप आपल्या जीवनामध्ये नाही. माणसं मारले हो त्यांनी एवढं पाप केलं. फक्त नारद महर्षींच्या संगतीमध्ये एक निमिष गेले. या एक निमिषाच्या सत्संगतीचा फायदा असा झाला, कुळ याची कीर्ती वाढली, घाण केले रामायण रामादि. काय अधिकार प्राप्त झाला संत संगतीचा आणि संत महात्म्यांचा. का संतांना शरण जावं, का संतांना नमन करावं. तुकोबाराय बोलतात, या संतांच्या संगतीमध्ये जर आपला एक निमिष जरी गेला तरी जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. निमिषार्ध संत संगती, आवास वैकुंठी कल्पाते, मोक्ष पदे येती, विश्रांती बापुडे, ते विश्रांती बापुडे, निमिषार्ध संत संगती, वास वैकुंठी कल्पांती, मोक्ष पदे येती, ते विश्रांती बापुडी. तुकोबारांचा गोड पुरावा आहे. निमिषार्ध संत संगती, वास वैकुंठी कल्पांती, मोक्ष पदे येते, ते विश्रांती बापुडे. अहो फक्त निमिषाशी संगत संत महात्म्यांची करावी. अधिकार देवापेक्षा श्रेष्ठ संत महात्म्यांचा आहे. म्हणून निळोबारांनी सुद्धा देवाला पाठीमागे सरकून आधी तुकोबारांचा अधिकार सांगितला. निळोबारांनी सुद्धा अधिकार सांगत असताना कैवल्य कनकदाते श्री ज्ञानोबारांचा सांगितला. ऐका, ज्ञानोबारांच्या जन्माच्या आधी कोणाचंच नाव ज्ञानेश्वर नव्हतं. नंतर ज्याचं ज्याचं नाव ज्ञानेश्वर झालं त्याला लागून आपण एक शब्द बोलतो, काय? माऊली. माऊली शब्द बोलत असताना त्या माऊली शब्दामध्येच ज्ञानोबारांचं जीवनचरित्र आहे. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. नाम माऊली. मी तर नेहमी बोलतो, काय आई माहिती तुम्हाला, संत महात्म्यांचा अधिकार किती श्रेष्ठ आहे. संत महात्म्यांनी संत महात्म्यांनाच काच नमन करावं. जोपर्यंत एखाद्या स्त्रीला प्रसूती वेदना येत नाही तोपर्यंत त्या स्त्रीला आई म्हणण्याचा अधिकार कधी प्राप्त होऊ शकत नाही. नाहीच आल्या एखाद्या स्त्रीला प्रसूती वेदना तर आई म्हणण्याच्या अधिकाराला ती पात्र होऊ शकत नाही. पण मी सांगतो आई ऐका, स्त्री असणं केवळ प्रसूती वेदनांशी निगडीत नसतं. स्त्री असणं केवळ प्रसूती वेदनांशी निगडीत नसतं. आणि स्त्री असणं केवळ प्रसूती वेदनांशी निगडीत राहिलं असतं तर 700 वर्षापासून एका 22 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते. 700 वर्षापासून ज्ञानोबारांची मानवता सांगत असताना, ज्ञानोबारांची उदारता सांगत असताना, लीनता सांगत असताना, ज्ञानोबारांचं 750वं जन्मवर्ष आहे. ज्ञानोबारांचं जीवनचरित्र ऐका ना. काय ज्ञानोबारांची मानवता आहे हो. ज्या विसोबा चाटेने ज्ञानोबारांना बुटासगत लात मारावे त्याच विसोबा चाटेंना मुक्ताबाईंनी उपदेश करावा आणि तो उपदेश ऐकल्यानंतर त्यांच्या जीवनाचा अधिकार वाढवावा आणि अधिकार वाढल्यानंतर विसोबा चाटेचे विसोबा खेचर करावे. काय ज्ञानोबारांची उदारता सांगावी हो. ज्ञानोबारांची उदारता सांगत असताना आमच्या अनेक साधकांचे कंठ फुटतात, अनेक साधकांच्या डोळ्यातले अश्रू गालावर येतात ज्ञानोबारांची उदारता सांगत असताना. काही नाही, आमच्यामध्ये असं काहीच नाही की एखाद्या 80-85 वर्षाच्या बाबाने आमच्या पायावर माथा ठेवावा. काही नाही आमच्यामध्ये तसं. फक्त ज्ञानोबारांनी आमच्यावर कृपा दाखवली आणि ज्ञानोबारांनी कृपा दाखवल्यानंतर रेडा बोलला. ज्ञानोबारांनी कृपा दाखवल्यानंतर अनेक रेडे सुद्धा बोलले. ज्ञानोबारांची कृपा आहे. काही नाही, मी नेहमी बोलतो,
ज्ञानोबारायांची कृपा एवढी श्रेष्ठ आहे, एवढी कृपा श्रेष्ठ आहे, ज्ञानोबारायांचं उदार पण एवढं श्रेष्ठ आहे. बघा भगवंत बोलतात ना, भगवंताचा अधिकार सांगत असताना ज्ञानोबाराय बोलतात ना, ऐका यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे 6 गुणवर्य वसते जेत. असा जो आमचा भगवंत आहे ना, त्या भगवंता सुद्धा पेक्षा अधिकार प्राप्त आमच्या संत महात्म्यांपाशी आहे. त्यांच्यासाठी सुद्धा उदारता आहे, त्यांच्यासाठी सुद्धा श्रीमंती आहे, वैराग्य आहे, ज्ञान आहे, ऐश्वर आहे. ज्ञानोबारायांचं वैराग्य सांगण्याचा प्रयत्न जर केला तर ज्ञानोबाराय ज्या वेळेस जन्माला आले त्याच वेळेस ज्ञानोबारायांना स्त्रीचा स्पर्श झाला, अन्यथा ज्ञानोबारायांना स्त्रीचा स्पर्श झाला नाही. जन्मलेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे. ज्ञानोबाराय जन्माला आल्यानंतरच ज्ञानोबारायांना स्त्रीचा स्पर्श झाला. हे कमी औदार्य झालं का? कमी ऐश्वर्य झालं का? कमी वैराग्य झालं का? ऐका ऐका, शिंपी टाकळीकर मंडळी, ज्ञानोबारायांचा अधिकार सांगत असताना ज्ञानोबारांनी एखाद्या दगडाकडे पाठ करावी आणि ज्ञानेश्वरी सांगावी, पैज खांब म्हणून ओळख निर्माण व्हावी. आणि ज्याच्याकडे आमच्या ज्ञानोबारांनी पाठ करावी त्याचं मंदिर आहे. ज्ञानोबारांनी तर आमच्याकडे मुख केलंय, का ज्ञानोबारांची कृपा होणार नाही? का कृपा होणार नाही? और ज्ञानोबाराय उदार आहे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. न पाहे अतिकुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. काय औदार्य सांगावं, काय लीनता सांगावी. आला आपल्या अभंगाचा मूळ प्रवेश. लीनता ज्ञानोबारायांपाशी आहे, लीनता विश्वगुरूंपाशी आहे आणि लीनता श्री संत सोपान देवांपाशी आहे. मग महाराज सामान्य जीवापाशी लीनता नाही का? हो आहे, पण सामान्य जीवाचा प्रवास या 2 मुद्द्यांशिवाय अपूर्ण आहे. एक दीनता आणि दुसरी लीनता. जोपर्यंत मनुष्य दीन होत नाही, जोपर्यंत मनुष्य लीन होत नाही, तोपर्यंत संत महात्म्यांची कृपा त्याच्यावर होऊ शकत नाही. दीन तर प्रत्येक मनुष्य आहे. कोण दीन आहे? मनुष्य जरी पैशाने आपल्याला श्रीमंत वाटत असला तरी मनुष्याची श्रीमंती ही पैशाने श्रीमंती नसून मनुष्याची खरी श्रीमंती ही मनाने असते. जोपर्यंत मनुष्य मनाने श्रीमंत होत नाही तोपर्यंत त्याला आपण श्रीमंत म्हणू शकत नाही. भरपूर पैसा आहे लोकांकडे, पैशाची कमी नाही, पण मनुष्य दीन कधी होतो सांगू तुम्हाला. मनुष्याकडे अपार धन आहे, मनुष्याकडे अपार श्रीमंती आहे, मनुष्याकडे अपार यश आहे, मनुष्याकडे अपार कीर्ती आहे, परंतु मनुष्याकडे जर सद्गुरूची कृपा नसेल तर समजावा हा मनुष्य सुद्धा दीनच झाला. शास्त्रकार बोलतात, शरीरम स्वरूपम यथा वा कलंत्रम यशश्चारु चित्रम धनम मेरु तुल्यम गुरुरम ब्रिपद्ने मनश्चैन लग्नम तत किम तत किम तत किम तत किम. जोपर्यंत सद्गुरूची कृपा नाही तोपर्यंत मनुष्याच्या जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही. विठ्ठला महाराज, ही दीनता म्हणजे काय तुकोबारांच्या शब्दात सांगण्याचा प्रयास असा आहे. तुकोबाराय बोलतात, खरी दीनता म्हणजे काय? तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तरी अमंगळ योग येतो, याला म्हणावं दीनता. महाराज, ही दीनता आमच्या जीवनामध्ये आहे का? हो आहे. कशी आहे? ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये सद्गुरूची कृपा नाही तो मनुष्य दीन झाला. ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये कधी संत वाङ्मयाचाच पुरावा येत नाही, वाङ्मयाच्या अनुसरून एखादा अभंग मुखामध्ये येत नाही, समजावं तो मनुष्य सुद्धा दीनच झाला. महाराज, ही दीनता मनुष्याच्या जीवनाला फक्त श्रीमंतीच्या जोरावर नाही, ही दीनता सद्गुरूच्या कृपेच्या जोरावर सुद्धा अवलंबून असते हो. म्हणून श्री गुरु बाबांचे वाक्य आहे. बाबा बोलतात ना, मनुष्याकडे श्रीमंती असल्यानंतर तो काहीतरी सुखाची प्राप्ती विकत घेऊ शकतो, परंतु सद्गुरूची कृपा प्राप्त करण्यासाठी त्याला साधनाच करावी लागते. आणि त्या साधनेशिवाय त्याच्यावर सद्गुरूची कृपा होऊ शकत नाही होऊ शकत. मग जरा सांगतो तुम्हाला, ऐका. जरी मनुष्याच्या जीवनामध्ये दीनता असेल तशीच मनुष्याच्या जीवनामध्ये लीनता सुद्धा असते. ही लीनता नाम नम्रपणा. नम्रतेचे फायदे आहे का? नम्र झाला बुता तेने कोंडिले अनंता, याला म्हणावा नम्रताचा फायदा. मग महाराज, ही नम्रता आम्ही का दाखवावे? अहो, संत महात्म्यांनी दाखवली म्हणून आपण दाखवावे. महाराज, संत महात्मे आहेत, आम्ही कशी लीनता दाखवू शकतो? आपण जर लीनता दाखवली नाही तर शेराला 1.25 शेर भेटल्याशिवाय राहत नाही. सोपं सांगू का? आपण जर लीन झालो नाही तर शहाण्याला, बोला शहाण्याला 1.5 शहाणा भेटल्याशिवाय राहत नाही. जर लीनता दाखवली नाही तर. आमचे श्रीगुरु एक विनोदाने
दृष्टांत सांगतात. ते म्हणतात जर मनुष्य लीन झाला नाही तर सैराला सव्वाशेर भेटल्याशिवाय राहत नाही. विद्यार्थ्यांचा पेपर चालू होता. कॉलेजचे दिवस होते. कॉलेजचे दिवस असताना विद्यार्थ्याने पेपर दिला. पेपर दिल्यानंतर कॉलेजच्या गेटच्या बाहेर आला, सायकलवर बसला. सायकलवर बसल्यानंतर सायकलला पॅन्डेल मारणार, तेवढ्यात त्याचा पाय सायकलच्या पॅन्डेलमध्ये अटकला आणि तो पडला. फक्त तो पडला नाही, जिथं तो पडला तिथं गाढवांचा गोळका होता. या गाढवांच्या गोळक्यांमध्ये हा गाढव ज्या वेळेस पडला त्यावेळेस मागच्या विद्यार्थिनींनी पाहून हसून हसून त्याला नावं ठेवले. आणि नावं ठेवता ठेवता एक विद्यार्थिनी त्याला म्हटली, का रे एवढ्या दिवसापासून शाळेत येतोय, एवढ्या दिवसापासून पेपर देतोय, एवढ्या दिवसापासून कधी तुला तुझ्या भावाची आठवण आली नाही आणि आज भावाच्या पाया पडतोय, आज भावाच्या पाया पडतोय. शिंपी टाकळीकर एवढ्या कुतूहलतेच्या नजरेने पाहू नका. तुम्ही जास्ती सिरियस झालात का? 2 मिनिटं लक्ष द्या. त्याने सांगावं, होय होय वहिनी, भावाच्या पाया नाही पडणारे मग कोणाच्या पाया पडणार आहे? काही हरकत नाही. काहींना आज समजेल, काहींना उद्या समजेल, काला झाल्यावर समजेल, पण समजेल. दीनता जर लीनता दाखवली नाही तर शहाण्याला दीडशाना भेटल्याशिवाय राहत नाही. काय लीनता सांगावी? अखंड जयाला देवाचा शेजार. नामदेवरायांसारखे भक्त कायम देवाच्या सानिध्यात राहता हो. तरी नामदेवराय बोलतात, देवा नवे बहुश्रुत नभे ज्ञानशीळ दास मी दुर्बळ वैष्णवांचा, दास मी दुर्बळ वैष्णवांचा. ज्या तुकोबरांनी गाथ्याची निर्मिती करावी, जया पूजिले आदरे पांडुरंगे असणाऱ्या अधिकाऱ्याच्या संपन्नतेने नटलेल्या तुकोबरांनी सुद्धा बोलावं, देवा नाही नाही नाही, फक्त नाम साधना जीवनामध्ये आहे, भजन आहे, अन्यथा आमच्याकडे ज्ञान सुद्धा नाही. तुकोबराय बोलतात, नाही मज ज्ञान नेनोबा साधन करीतो भजन बोळ्या भावे. नाही मज ज्ञान नेनोबा साधन करीतो भजन भोळ्या भावे. तुकोबरांनी पुरावा द्यावा. महाराज जिथे संत महात्मे लीन होतात तिथे सामान्य जीवाने लीन व्हावं. महाराज ज्ञात झालं, लीन मनुष्याने झालं पाहिजे, दीन झालं पाहिजे. पण आम्हाला सांगा, दीनता आणि लीनता दाखवायची कोणाकडे? महाराज आम्ही या संसाराचा अनुभव घेतलाय. जेवढा मनुष्य त्याच्या दुःखामध्ये दुःखी नाही तेवढा तो समोरच्याच्या सुखामध्ये दुःखी आहे. काय मत आहे तुमचं? बोला. जेवढा तो त्याच्या दुःखामध्ये दुःखी नाही तेवढा तो त्याच्या दुःखामध्ये दुःखी नाही तेवढा तो समोरच्याच्या सुखामध्ये दुःखी झाला. महाराज काय समाजासमोर लीनता दाखवावी हे आम्हाला जमणार नाही. नाही जमलं तर देवाजवळ लीन व्हा, नाही जमलं तर संत महात्म्यांजवळ लीन व्हा. का? ज्या वेळेस देवाजवळ लीन व्हाल, नाम तुकोबाराय बोलतात, अनुसरे तो अमर झाला अंतरला संसार. ज्या वेळेस देवाला अनुसराल त्यावेळेस देवाची कृपा होईल. आणि ज्या वेळेस संत महात्म्यांना अनुसराल त्यावेळेस संत महात्म्यांची कृपा होईल. मग महाराज संत महात्म्यांना अनुसरणं, नमन करणं, शरण जाणं, नेमकं ही प्रक्रिया आहे काय? अहो ही प्रक्रिया सांगत असताना निळोबाराय बोलतात, संत महात्म्यांना शरण जाणं, नमन करणं म्हणजेच काय? आजच्या अभंगाचं पहिलं चरण. नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर. मुक्ताबाई नमो त्रिपुरम मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. ते नमन निळोबारायांनी केलं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा.
निवृत्ती उदारा सोपान देवा. ऐका, हा उदारा शब्द या संत महात्म्यांच्या ठिकाणी लावा. कुठल्या कुठल्या संत महात्म्यांच्या ठिकाणी लावावा? निवृत्ती उदारा, सोपान देव उदारा, हा ज्ञानदेव उदारा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा, सोपान देव उदारा. किती उदार आहेत संत महात्मे? पुरावा असा आहे, संत उदार उदार भरले अनंत भांडार. संतांच्या औदार्याची आपण कधी किंमत, आपण कधी मोजणी कधी करू शकत नाही संतांच्या औदार्याची. अहो, संत महात्म्यांपाशी एवढा औदार्य आहे, एवढा औदार्य आहे. फक्त मनामधली इच्छा ठेवून संतांच्या चरणावर फक्त हा माथा ठेवा. हा माथा संतांच्या चरणावर ठेवल्यानंतर अन्य दुसऱ्याच्या चरणावर माथा ठेवण्याची गरज कधी पडणारच नाही. एवढी ताकद संतांच्या चरणामध्ये आहे, एवढी ताकद आहे. म्हणून बोलतात, संतांची वाणी अमृताची खाणी, संतांचं वाङ्मय जीवन चिन्मय बनवतं. संतांचे बोल समुद्रापेक्षाही खोल. संत संत आहेत किती श्रेष्ठ, संतांपेक्षा मोठं कोणीच नाही. अहो, ज्या वेळेस देवाने कृपा करावी त्यावेळेस देवाने अहंकार पाहून दुर्जनावर कृपा केली नाही, पण भक्ती पाहून सज्जनावर कृपा केली. काय झालंय रामेश्वर महाराज? मनुष्याच्या जीवनामध्ये अहंकार एवढा वाढलाय, तो अहंकार वाढल्यानंतर देवाची कृपा होत नाही आणि संतांची संगत प्राप्त होत नाही. काय झालंय? कृतयुगामध्ये राक्षसाचं नाव 4 अक्षरी होतं, हिरण्यकश्यप. तेच नाव त्रेतायुगामध्ये 3 अक्षरी झालं, रावण. तेच नाव द्वापार युगामध्ये 2 अक्षरी झालं, कंस. आणि तेच नाव कलियुगामध्ये 1 अक्षरी आहे, मी. हा मीपणा आल्यानंतर आपण सुद्धा राक्षसच आहोत, हे विसरू नका. का तुकोबराय बोलतात, तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरो तो समान बार देवा. या अहंकार असल्यानंतर सत्संगती होत नाही. काय अहंकार जीवनामध्ये कोणाकोणाच्या झाला आणि कोणाकोणावर संत महात्म्यांनी कृपा केली. पूज्यपाद ब्रह्मलीन वक्ते बाबा बोलतात, ते बोलायचे, मुक्ताबाईंचा जन्म झाला नसता तर आपल्याला हे 3 देव मिळाले नसते. ज्ञानदेव, चांगदेव आणि नामदेव, या 3 देवांना जन्म देणाऱ्या आईसाहेब मुक्ताई आहेत. काय श्रीमंती सांगावी मुक्ताबाईंची हो. अहो, पैठण क्षेत्रातल्या साधूच्या घरामध्ये अखंड पंढरीनाथाने काम करावं. काय काम करावं? अहो, श्रीखंड्या चंदन उघळून करी. काय काम करावं? अहो, ज्या एकनाथ महाराजांच्या घरामध्ये रोज पुरणपोळीचा नैवेद्य आहे, ज्या एकनाथ महाराजांच्या घरामध्ये कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंदित्यांचे पाय, असा अधिकार असणाऱ्या एकनाथ महाराजांनी सुद्धा मुक्ताईनगरला यावं आणि आल्यानंतर आई साहेबांजवळ हात जोडून म्हणावं, काय जगत्रय जननी मुक्ताबाई माते, कृपा करी वरद हस्ते मज बरी. मुक्ताबाईंनी माझ्यावर कृपा करावी असा भाव एकनाथ महाराजांनी प्रगट केला. बघा, जास्ती मर्यादित वेळ संपले, फक्त भाव ऐका. काय मुक्ताबाईंनी जन्म दिला नामदेवांना, काय मुक्ताबाईंनी जन्म दिला ज्ञानदेवांना, आणि काय मुक्ताबाईंनी जन्म दिला चांगदेवांना. नामदेवांना जन्म म्हणजे काय? मुक्ताईने बोध खेचरासी केला, तेने नामयाला बोधी येले. औंढा नागनाथला ज्या वेळेस नामदेवराय जातात गुरुपदेश घेण्यासाठी, तिथे गुरुपदेश घेतात कोणाकडनं? विसोबा चाटेंकडनं, म्हणजेच विसोबा खेचरांकडनं. पण ऐका, या विसोबा चाटे नाम विसोबा खेचरांना उपदेश जर कोणी केला असेल तर तो मुक्ताबाईंनी केलाय. नामदेवरांच्या घरामध्ये 14 जण आहेत, पण या 14 जणांच्या गुरुस्थानी सुद्धा आमच्या आज जगत्रय जननी आईसाहेब मुक्ताई आहेत. का? पुरावा सांगतो, ऐका. नामयाचे कुटुंब चांगावटेश्वर, एका जनार्दनी विस्तार मुक्ताईचा. 14 जण असल्यानंतर सुद्धा चांगदेवांच्या नामदेवांच्या गुरुस्थानी आईसाहेब मुक्ताई आहेत. किती अधिकार श्रेष्ठ आहेत. म्हणून बोलतात, ब्रह्मा विष्णू शिव रूपासे आले, निवृत्ती सोपान ज्ञान प्रगटले. बहिणी मुक्ताबाई ब्रह्मचितकले, अवतार धरोनी जगदुद्धारिले. जय देवी जय देवी जय मुक्ताबाई, आदि माते जननी वंदन तो पाये. जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय मुक्ताबाई,
आदि माते जननी वंदन तो पाये जय देवी जय देवी. कोणाला जन्म दिला? नामदेवांना जन्म दिला. जरा बोला आता. मुक्ताबाईंनी 3 देवांना जन्म दिला. पहिले देव नामदेव, बोला पहिले देव. दुसरे देव चांग देव, दुसरे देव. तिसरे देव ज्ञान देव, तिसरे देव. वा रे वा, आता कीर्तन आनंदात आहे. पहिले देव, अरे 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 अरे, हा पहिले देव, दुसरे देव, तिसरे देव. आता हे सर्वांना कळालं. पहिल्या देवांना जन्म दिला नामदेवांना. 14 सणांच्या गुरुस्थानी मुक्ताबाई आहेत. बरं महाराज, ज्ञानदेवांना जन्म देणं म्हणजे काय हो? ज्ञानोबारांनी ताटी लावली आणि मुक्ताबाईंनी सांगावं, दादा योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा. मुक्ताबाईंनी सांगावं, दादा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, उघडा ज्ञानेश्वरा, ओ ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा आम्ही नामदेवराय पाहिले नाही, पण तुम्ही ज्या वेळेस नाचतायत ना, आम्हाला नामदेवरायांचाच भास होतोय. वा, खरंच अंगाला काटा आला हो. वा वा वा, एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. वा 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 वा. ती डोळे मिटल्यानंतर, हातातल्या चिपळ्या वाजवल्यानंतर संपूर्ण अंगाचा क्षारा झाला. नामदेवराय वाटताय तुम्ही. वा 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 वा. मुक्ताबाईंनी जन्म दिला. कोणाला? ज्ञानोबारायांना. पहिले देव. तुम्ही जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत मी कंबर सोडत नाही. बोला. हा, पहिले देव, दुसरे देव, दुसरे देव ज्ञानदेव ना हो, आपले शेवटचे देव बाकी चांग देव. हा, पहिले देव, दुसरे देव, हा, आणि तिसरे देव. अरे 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 अरे, मी काय म्हणतोय तुम्हाला? माझं मत पटतंय का? मी ऐका पहिले माझा आता. पहिल्या देवाला जन्म दिला त्यांचं नाव आहे नामदेव. दुसऱ्या देवांना जन्म दिला त्यांचं नाव आहे ज्ञानदेव. आणि तिसऱ्या देवांना जन्म दिला त्यांचं नाव आहे चांगदेव. आता बोला. पहिले देव, दुसरे देव, आणि तिसरे देव. वा रे वा वा वा. का तुम्ही ऐकत नाही हो संत चरित्र? म्हणून संत चरित्र ऐकल्यानंतर माणसाच्या जीवनाचा एवढा उद्धार होतो. काही नाही, विनोद सांगितल्यानंतर फक्त 2 मिनिटापुरता बरं वाटतं, परंतु संत चरित्र सांगितल्यानंतर आयुष्याचं कल्याण होतं. आयुष्याचं कल्याण होतं. बाबांच्या मुखातले गोड शब्द आहे. बाबांची वचनं अशी गोड आहेत ना. बाबा बोलतात, मनुष्य जेवढं विनोदावर प्रेम करतो त्याच्यापेक्षा संत महात्म्यावर आणि संत चरित्रावर प्रेम केल्यानंतर समाजाचं प्रेम आपाप वाढल्याशिवाय राहत नाही. फक्त संत चरित्रावर प्रेम, फक्त. बघा, मुक्ताबाईंनी जन्म दिला. कोणाला? ज्ञानदेवांना. आणि उपदेश काय गोड करावा. ज्ञानोबारांना म्हणावं, दादा अहो, तुम्ही कधी मुंगी पाहिली आहे का?
मुंगी उडाली आकाशीन तिने गिळले सूर्यासी हा थोर नवलाव झाला वांजे पुत्र प्रसावला. मुक्ताबाईंनी ज्ञानोबारांना उपदेश करावा, ज्ञानोबारांनी उपदेश ऐकावा आणि ताटी उघडावी आणि जन्म द्यावा. काय ऋषिकेश महाराज, सौरभ दादा, रामदादा आपण एकत्र आहोत, तरुण आहोत. दादा ऐका, खूप गोड आहे दादा. काय आपला जन्म आपल्या आई वडिलांनी आपल्याला दिला तो पहिला जन्म आहे, पण सद्गुरूची कृपा झाल्यानंतर आपला दुसरा जन्म आपाप झाला आहे, दुसरा जन्म झाला आहे. ज्यावेळेस सद्गुरूंची कृपा झाली आहे, सद्गुरूंची कृपा होणे म्हणजे दुसरा जन्म आहे. म्हणून बोलतात ना, गुरुकृपे जो सज्ञान त्यासी देहाचे अबाधित भान, मिथ्या प्रपंचाचे दर्शन कर्मे करते पण त्या नाही. गुरुची कृपा होणे उष्काल आहे, खूप मोठा उष्काल आहे. काय गुरुची कृपा असते हो. मग या गुरुस्थानी ज्यांनी मुक्ताबाईंना ठेवलं ते आहेत नामदेवराय. या गुरुस्थानी ज्यांनी मुक्ताबाईंना ठेवलं ते आहे ज्ञानदेव. आणि याच मुक्ताबाईंना ज्या वेळेस गुरुस्थानी ठेवलं, कोणी ठेवलं? 1400 वर्षाचे तप्ती तीर रहिवासी, तप्ती तीर रहिवासी, गर्व हरावया चालविले बिंदुसे. योगीराज चांगदेवांनी काय झालं, एकदा योगीराज चांगदेवांनी आपल्या विद्वत्तेवर, योगी या अवस्थेवर अहंकार केला. तो अहंकार असा होता, व्याघ्र अरहर करीती वाहने, सर्पाची वेष्टाने नानाविध. योगीराज चांगदेव महाराज वाघावर बसले, सर्पाचं चाबूक हातामध्ये घेतलं आणि ज्ञानोबारांच्या भेटीला निघाले. पण ऐका, ज्ञानोबारांनी भिंत चालवली, गर्व गलिग्रास झाला. ज्ञानोबारांच्या सानिध्यामध्ये योगीराज चांगदेव महाराज मुक्ताबाईंच्या सेवेमध्ये आपलं आयुष्य रुजू करत होते. का? मुक्ताबाईंची कृपा झाली पाहिजे. एका पहाटेच्याच दिवशी मुक्ताबाई इंद्राणीच्या तटावर स्नान करत असताना न कळत योगीराज चांगदेव महाराजांनी आपल्या दृष्टीने मुक्ताबाईंना पाहावं आणि पाहता क्षणी योगीराज चांगदेवांनी आपली वाट बदलवली. आणि ती वाट बदलल्यानंतर मुक्ताबाईंनी योगीराज चांगदेवांना सांगावं, चांगदेवा 1400 वर्ष जगून देखील तुम्ही कोरेच राहिला, अरे हाट मेल्या निगुऱ्या. हा शब्द मुक्ताबाईंनी योगीराज चांगदेवांसाठी वापरला. आता 7 गेले 5च राहिले. मुक्ताबाईंनी आपल्याला हाट मेल्या निगुऱ्या म्हणावं. मुक्ताबाईंच्या चरणावर चांगदेव महाराज लोळतात. कसे लोळतात? चांगाला लोटांगणी लोळे मुक्ताई चरणी. लोळत असताना हात जोडून मुक्ताबाईंना सांगतात, मुक्ताबाई, आई साहेब, तुम्ही मला हाट मेल्या निगुऱ्या बोललात, मला सांगा हा हाट मेल्या निगुऱ्या म्हणजे काय? मुक्ताबाईंनी सांगावं, चांगदेवा, जीवनामध्ये गुरुच केला नाही म्हणून तुम्ही निगुऱ्या ठरलात. आता ज्याने ज्याने गुरु केला नाही तो, वा वा वा, क्या बात आहे, तो निगुऱ्या. मुक्ताबाईंनी सांगावं चांगदेवांना, चांगदेव महाराज तुम्ही निगुऱ्या ठरलात. मुक्ताबाईंचे हे शब्द फक्त ऐकले, ऐकता क्षणी योगीराज चांगदेव महाराज म्हणतात, आई साहेब, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, 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 गुरुपुत्र झालो, मुक्ताईचा बोला, गुरुपुत्र झालो, मुक्ताई. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरु पुत्र झालो मुक्ताईचा. ज्ञानोबारांना ज्या मुक्ताबाईंनी उपदेश केला, आमच्या आई साहेबांनी उपदेश केला, तो उपदेश करत असताना, बाबा तुम्ही जाणकार आहात, मला सांगा, मुक्ताबाईंनी ज्या वेळेस उपदेश केला त्यावेळेस आई तो उपदेश करत असताना फक्त ज्ञानोबारांना योगी म्हटले नाही, ज्ञानोबारांना योगी पावन मनाचे म्हटले. आता ऐका, योगी ज्ञान स्वरूपाने, पावन मनाचा भक्ती स्वरूपाने, ज्ञानयुक्त भक्ती ज्ञानोबाराय तुम्हीच आहात म्हणून ताटी उघडा. आणि मुक्ताबाईंनी योगीराज चांगदेवांना सांगावं, चांगदेवा, पाळण्यामध्ये टाकून उपदेश करावा. काय उपदेश करावा? तो उपदेश योगीराज चांगदेवांनी श्रवण केल्यानंतर म्हणा, बास, आई साहेब 1400 वर्ष पाण्यात गेले, आजपासून हा योगीराज चांगदेव तुमचा पुत्र झाला. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा.
या 3 देवांच्या जननी मुक्ताबाई आहेत आणि त्रिभुवनामध्ये पावन आहेत. म्हणून बोलतात मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची. संतांचा अवतार कार्य काय आहे? संतांनी महासिद्धाईंचा बडिवार मिळवला. नामदेवरायांच्या समाधी प्रकरणातला गोड पुरावा आहे. नामदेवराय बोलतात निवृत्ती सोपान ज्ञानदेव त्रिमूर्ती तिन्ही देव धर्म रक्षणार्थ पहावो मनुष्य रूपी अवतरले. का अवतार घेतला? हा अवतार घेतला तो एका कारणासाठी, महासिद्धाईंचा बडिवार मिळवला आणि सामान्य जीवाचा उद्धार केला. निळोबाराय बोलता जगद उद्धारा लागी धरिला अवतार मेरविला बडिवार सिद्धाईचा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची. विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु श्री आवर रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. Kumayi
जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली महाराज की जय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज की जय भगवान की जय भगवान की जय तन की जय महाराज की जय दोबार कुमार रे हे प्रेम पाहिल्यानंतर हा, उद्या सकाळच्याच पेपरामध्ये बातमी येईल महाराजांचा हारानेच मृत्यू झाला की काय. नाही ना, मी खरं सांगतो, खूप वजन झालं ते. हा. त्याच्यात आमच्या कालवीकर मंडळींचं प्रेम विशेष, शिंपी टाकळीचं प्रेम विशेष, आमच्या दीपक भाऊंचं प्रेम विशेष. अहो, हे प्रेम पाहिल्यानंतर खरंच वाटतं की मुक्ताबाईंनी या प्रेमाच्या मंडळींसोबत, या वारकरी वैष्णवांसोबतची जी मांडियाळी मिळवून दिली, ती आईसाहेबांची कृपा आमच्यासारख्या अनेक वारकऱ्यांवर विशेष कृपा आहे, विशेष कृपा आहे. खूप प्रेम, खूप प्रेम. एवढ्या प्रेमाचा अधिकारी आम्ही नाही एवढ्या प्रेमाचे अधिकारी आम्ही. पण हे प्रेम आमचं नाही, हे आमचं नाही, हे मुक्ताबाईंचं आहे, हे ज्ञानोबारायांचं आहे, हे विश्वगुरूंचं आहे, हे आमच्या श्रीगुरूंचं आहे. वा वा वा. या प्रेमाकडे पाहिल्यानंतर मी निश्चित एक सांगेन काय, मुक्ताबाईंची कृपा झाल्यानंतर, सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर मनुष्याकडे प्रसिद्धी येत नाही, मनुष्याकडे श्रीमंती येत नाही, पण मनुष्याकडे वारकरी संप्रदायातलं वैभव जुळल्याशिवाय राहत नाही. ही कृपा आहे. बघा, आज ऋषिकेश महाराज सुद्धा या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहे. महाराज उत्कृष्ट कीर्तन करतात. पण सद्गुरूंची कृपा काय असते, हे ज्या वेळेस आपल्याला याची अनुभूती येते ना, त्यावेळेस आपल्याला वाटतं की बास, सद्गुरूंपेक्षा मोठं या जगात दुसरे कोणीच नसतात. त्यांची कृपा ही विशेष असते. म्हणून ऐका, निळोबाराय सुद्धा बोलतात, माझ्यावर जी कृपा झाली ती माझ्या सद्गुरूंचीच झाली. म्हणून निळा शरणांगत मनवी आपुला, संती मिरविला देवोने हाती, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आदत्रय जननी देवाची. वा वा वा. आमच्या हनुमंतरायांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. हे वारकरी संप्रदायाचं भूषण, वारकरी संप्रदायाचं वैभव आणि वारकरी संप्रदायाचा आशिक जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा आहे. बघा, माऊली बोलतात ना, वारकरी संप्रदायाचा आशिक जिल्हा आहे. वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारांवर कसं प्रेम करावं आणि किती प्रेम करावा, किती आदर सत्कार करावा, हे नाशिक जिल्ह्याकडनं शिकावं. हे नाशिक जिल्ह्याचं प्रेम आहे. हे विश्वगुरूंचे आशीर्वाद आहे आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असेल अशीच कृतज्ञता भाव व्यक्त करतो. ज्ञानोबारायांचं भजन करूयात. 2 मिनिटं भजन होईल. निसेवेळा पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय विठ्ठल जय हरी आ बोलिले लेकरे वेडेवा कुडे उतरे, राधे तुमचे सिद्ध नाही विचारिला दे कारणे आपला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राका पाया पैकी करा, ज्ञान दे तुकाराम 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 तुकाराम. कुंडली गवर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत निवृत्तीनाथ महाराज की.